स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल मधील जाहिराती, पसंतीक्रम आणि भरती कधीपर्यंत होणार आहे या संदर्भातील अपडेट, या प्रश्नांची उत्तरं आपण सर्वांकरिता देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चाहूल लागलेली आहे, आपल्याला उत्कंठ लागलेली आहे. हे गेले 2 ते 3 महिने झालेले आहे पवित्र पोर्टल सुरू होऊन, आणि त्यात रजिस्ट्रेशन सुद्धा आपण सर्वांनी केलेलं आहे. सेल्फ सर्टिफाय जी कॉपी आहे ते सुद्धा आपण घेतलेले आहे, परंतु अजूनपर्यंत जाहिराती आलेल्या नाहीत. आणि काही जे आपले नेते मंडळी आहेत ते यासाठी काम करणारे जे काही व्यक्ती आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये शेवटीपर्यंत जाहिराती येईल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. परंतु ही जी म्हणजे हा जो अंदाज आहे तो अंदाज मात्र फोल ठरलेला आहे. नेमकी पुढची शासनाची भूमिका काय असणार आहे, समायोजनाची प्रक्रिया काय आहे, संच मान्यतेची प्रक्रिया काय आहे, या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंक्सवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला आपल्या ग्रुपला जॉईन होता येईल आणि त्यावरती प्रश्न सुद्धा विचारता येणार. नंतर हे आपल्याला प्राधान्यक्रमासाठी हेल्प सुद्धा या माध्यमातून करता येणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे का, रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3 महिने झालेले आहेत किंवा 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आणि एप्रिल महिन्याचे आपल्याला एक अंदाज आपल्यासाठी वर्तवलेला होता की शेवटच्या आठवड्यामध्ये या सर्व गोष्टी होतील, जाहिराती येतील. मग आता पुढचा टप्पा काय, तर जाहिराती कधी येतील, तर येत्या काही दिवसांमध्ये पवित्र पोर्टलला नोटिफिकेशन येईल किंवा एखादी न्यूज बुलेटिन येईल, आणि त्या माध्यमातून जे काही आस्थापना आहेत त्या आस्थापनामध्ये यात काय झालेलं आहे, काहीच आस्थापनाने या ठिकाणी जाहिराती दिलेल्या आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त जाहिराती येण्याकरिता अजून वेळ लागणार आहे. आणि हा टेक्निकल इश्यू आहे. जेव्हापर्यंत जाहिराती शासनाकडे येणार नाही तेव्हापर्यंत ते पवित्र पोर्टलकडे येणार नाहीत, तर त्या पवित्र पोर्टलवरती नोंदणी केली जाणार नाही किंवा त्या ठिकाणी अपलोड केले जाणार नाही. मग यासाठी काय केलं जाणार आहे, न्यूज बुलेटिन येईल आणि मग आल्यानंतर सर्व आस्थापना या ठिकाणी नोंदणी करतील आपल्या, आणि त्यानंतर त्या जागा ज्या आहेत या 15 दिवस किंवा 20 दिवस किंवा 1 महिना, समजा 15 ते 20 दिवस समजा आस्थापनेसाठी त्या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे. आणि या आस्थापनेच्या माध्यमातून त्या जाहिराती आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. मग किती टोटल किती आस्थापनांनी या ठिकाणी, खासगी किती आहेत, अनुदानित किती आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती आहेत, अशा पद्धतीने या सर्व टोटल जाहिराती आल्यानंतर आपल्याला तो आकडा समजणार आहे की नेमक्या किती जागांची भरती आहे. आणि यानंतर मग आपल्याला प्राधान्यक्रमाची जी काही संधी आहे, दुसरा प्रश्न जो आहे तो प्राधान्यक्रम कधी सुरू होईल, तर जेव्हा जाहिराती आल्यानंतर, जाहिराती जेव्हा पूर्ण होतील त्यानंतर आपल्याला काय मिळेल, प्राधान्यक्रम मिळेल. म्हणजे प्राधान्यक्रम देण्यासाठी पुन्हा आपल्याला 10 ते 15 दिवस किंवा 20 दिवस ते टॅब सुरू राहील, आणि त्यानंतर आपण प्राधान्यक्रम दिला की त्याच्यानंतर मग आपल्याला 15 ते 20 दिवस किंवा 1 महिन्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपला हा जो वेळ आहे हा आपल्याला अंदाजित 1 महिना, 2 महिने, 3 महिने असं स्पष्ट आपल्याला सांगता येणार नाही. कारण आपले काही विद्यार्थी असे आहेत की अत्यंत हुशार आहेत की सर जेव्हा जाहिराती येतील तेव्हाच व्हिडिओ बनवा, जेव्हा सर्व गोष्टी होतील तेव्हाच बनवा, कारण 2 महिन्यापासून या सर्व गोष्टी आहेत. राजे हो, कारण आपलं अपडेट देणं काम आहे. ज्या वेळेला या गोष्टी होतील त्या वेळेलाही आपण सांगणार आहोत, परंतु एक अंदाज म्हणून ज्या वेळेला आपण पाठपुरावा करत असतो किंवा एखादा विद्यार्थी जेव्हा आयुक्तालयात आपण पाठवत असतो त्यावेळेला मात्र आपल्याला माहिती मिळते, आणि माहिती मिळून तुमच्यापर्यंत ते पोहोचवणं, कारण प्रत्येक महाराष्ट्रातील विद्यार्थी आपण अभ्युदयधारक किंवा आपण 1,80,000 विद्यार्थ्यांपैकी जर असाल तर आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अपडेट देण्याचं काम आपण त्याच पद्धतीने करत असतो. ज्या वेळेला आस्थापनेला जाहिरात येतील त्या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू या सर्व गोष्टी माहित होते. पण याला परफेक्ट तारीख आपण सांगू शकत नाही, कारण तेही आयुक्तालयात आपण जेव्हा पाठवतो विद्यार्थ्यांना त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट तारीख मात्र उल्लेख केला जात नाही किंवा सांगत नाही. लवकर 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 हा शब्द ते यूज करतात, म्हणजे त्यानुसारच आपण तुम्हाला मी ते सांगतो आहे. त्यामुळं एक अंदाज आपण 2 महिने घेऊन आपल्याला चालावं लागेल, कारण लवकर होईल असं काही नाही आहे. जेव्हापर्यंत पूर्ण आस्थापना जाहिराती येतील नाही, समायोजनाची प्रक्रिया अजूनही बाकी आहे, त्यामुळे जेव्हापर्यंत समायोजन होणार नाही तेव्हापर्यंत सुद्धा भरतीचा वेग सुद्धा वाढणार नाही किंवा भरती होईल अशी काही गॅरंटी नाही. या सर्व गोष्टी टेक्निकल असतात, त्यामुळे ह्या होणं महत्वाचं आहे. हे झाल्यानंतरच या सर्व गोष्टी होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की जाहिराती कधीपर्यंत येतील, पुढची प्रक्रिया काय, मग पसंतीक्रम देणं, म्हणजे जाहिराती आल्यानंतर म्हणजे आस्थापना, जाहिराती, पसंतीक्रम आणि मग निवड यादी,
अशा पद्धतीने हा क्रम असणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना पुन्हा 15 दिवस, 1 महिना, 2 महिने वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे. ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना सुद्धा उत्कंठ लागलेले आहे की कधी कधी मला चांगले मार्क्स आणि कधी कधी भरती होईल आणि कधी कधी मी जॉईन होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 3 शिक्षक भरत्यांचा अनुभव आपण त्यांना विचारा जे या भरतीमध्ये जॉईन झाले आहेत की किती किती वेळ लागलेला आहे. तशाच पद्धतीने या भरतीला सुद्धा वेळ लागेल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.